आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. महापालिकेचा धुरळा शांत झाला आणि सुरू झाला जिल्हा परिषदेचा महाधुरळा. आता अर्ज भरायची अंतिम टप्प्यात मुदत आहे. अर्ज जोरदार भरा लागलेले आहेत. 2-3 दिवसानं माघारीची मुदत सुरू होईल आणि प्रचाराचा धुरळा खऱ्या अर्थानं सुरू होईल. तो पुढच्या आठवड्यात जोरदार 5 तारखेला मतदान आहे. त्यामुळं 8-10 दिवस फक्त प्रचाराला मिळणार असल्यामुळं प्रचाराचा महाधुरळा कमीत कमी काळात उडणार हे नक्की आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या कोणत्या नेत्याचे कोण मैदानात उतरणार याची उत्सुकता कोल्हापुरात निश्चितपणे आहे. कारण घराणेशाही म्हणा किंवा वारसदार म्हणा आणि काही म्हणा, पण माझ्याच घरात जिल्हा परिषद सदस्यत्व पाहिजे हा जो ठेका गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे. मग त्याला कोल्हापूर कसा अपवाद असणार, मग त्याला तालुका कसा अपवाद असणार आणि त्याला जिल्हा परिषदेचा मतदारसंघ कसा अपवाद असणार. त्यामुळे सगळीकडे आता बोलबाला आहे तो माझे वारसदार माझा उमेदवार. त्यामुळे आता किमान 68 ज्या जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्यातले 20 ते 25 पेक्षा अधिक ठिकाणी नेत्यांचेच वारसदार निवडणुकीच्या मैदानात उतरणार. नेत्यांच्याच घरातले निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे नक्की आहे. कारण अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत आणखी यामध्ये बरेच जण वाढणार. आपण या काही नावांचा आज चर्चा करूया. हे वारसदार नेमकं कोण आहेत, कोणाच्या घरातलं कोण जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरणार, कोणत्या कार्यकर्त्याला फाट्यावर बसवणार, या संदर्भात चर्चा करूया. सुरुवात करूया करवीर तालुक्यातून. करवीर तालुक्यात पहिलंच नाव येते गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांचे सुपुत्र, ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, काँग्रेसला रामराम केला, शिवसेनेत प्रवेश केला, ते सचिन पाटील हे मैदानात उतरणार. दुसरे माजी आमदार संपतबापू पवार यांचे सुपुत्र क्रांती पाटील हे सुद्धा मैदानात निश्चितपणे उतरणार. माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे वारसदार अभिषेक बोंद्रे हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या मैदानात निश्चितपणे उतरणार. करवीर तालुक्यातली ही काही नावं. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात अशा नावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे यांनी जोरदार प्रचार गेल्या अनेक दिवसापासून सुरू केलेला आहे. त्यामुळे अमृता डोंगळे मैदानात उतरणार नक्की. राहुल देसाई यांच्या पत्नी रेश्मा देसाई या मैदानात उतरणार आहेत. के.पी. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील यांची सून राजनंदिनी विकास पाटील याही मैदानात उतरणार आहेत. विजयसिंह मोरे यांची सून संयोगिता या देखील या मैदानात उतरणार हे नक्की आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांच्या पत्नी विद्यादेवी या सुद्धा मैदानात उतरणार. याशिवाय उदय पाटील कौलवकर यांची सून रवीश पाटील यांची पत्नी ऋतुजा, शिवाय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे बंधू अर्जुन आंबेडकर यांच्या पत्नीचं सुद्धा नाव चर्चेत आहे. विठ्ठलराव खोराटे, कपिल खोराटे यांच्या पत्नी यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यानंतर गडहिंग्लजमध्ये अप्पी पाटील, गेल्या 2-3 विधानसभा लढवलेल्या अप्पी पाटील यांचे सुपुत्र श्रीशैल हे मैदानात उतरणार आहेत. राजकुमार हत्तरगी, गोकुळचे माजी चेअरमन, त्यांचे सुपुत्र शिवशंकर मैदानात उतरणार आहेत. गोकुळमध्ये तंबाखू संघाचे मयूरदूत संघाचे संजय पाटील, भाजपचे पदाधिकारी, यांचे सूनबाई मृणालिनी राजे सुशांत पाटील या निश्चित उतरणार. राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या पत्नीचंही नाव चर्चेत आहे. कागलला संजय बाबा घाटगे यांच्या सून अमरीश घाटगे यांच्या पत्नी सुयेशा घाटगे निश्चितपणे मैदानात उतरणार. अर्जही भरलेला आहे. हातकणंगलेमध्ये पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष PM पाटील यांचे सुपुत्र प्रमोद आणि राहुल आवाडे यांच्या पत्नी मौसमी 100% जिल्हा परिषदेच्या मैदानात
असणार नक्की. चंदगडला अंजना रेडेकर गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर यांचे सुपुत्र अनिरुद्ध, याशिवाय बाबा कुपेकर यांचे पुतणे संग्राम कुपेकर नक्की असणार. भरमुसवराव पाटील यांच्या सूनबाई ज्योती निश्चित असणार. याशिवाय सतीश पाटील माजी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या पत्नी शैलजा निश्चितपणे मैदानात असणार आहेत. याशिवाय आणखी काही नावं आहेत. पन्हाळ्यातनं यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र अमर पाटील मैदानात असणारच आहेत. नातू जयंत पाटील हे सुद्धा मैदानात उतरणार हे नक्की आहे. शाहूवाडीतून रणवीर सिंह गायकवाड यांच्या पत्नी राज कुंवर यांचे नाव चर्चेत आहे, त्या सुद्धा मैदानात उतरणार आहेत. म्हणजे मोठी गगनबावड्यातलं पी.जी. शिंदे यांचे बंधू एकनाथ पाटील यांचे नाव आहे. हंबीराव पाटील माजी सभापती यांचे सुपुत्र अमर पाटील हे सुद्धा मैदानात उतरणार आहेत. म्हणजे आता 25 पेक्षा अधिक नावं अशी आहेत की ज्यांनी समर्थ वारसा जिल्हा परिषदेमध्ये हे जपणार आहेत. मतदारसंघ फिक्स आहेत. जिथं आरक्षण पडलं तिथं महिला सून म्हणून किंवा मुलगी येणार. जिथं आरक्षण पडलं नाही, सर्वसाधारण आहे, तिथं मुलगा येणार, भाऊ येणार, हे निश्चित आहे. त्या दृष्टीनं सगळ्यांनी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता बघूया यातलं निवडून किती येणार, प्रचारातलं वातावरण कोण तापवणार. सगळेच ताकदीचे आहेत, सगळेच पक्षाचे आहेत, कारण यांना सगळ्यांना पक्षीय ताकद निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे पाहूया आता महायुतीत किती जण निवडून येणार, महाविकास आघाडीमध्ये किती जण असणार, यातल्या निवडून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून पुढच्या सभागृहात कोण कोण दिसणार. आणखीन एक नाव आहे शौमिका महाडिक, माधवराव महाडिक यांच्या सून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा. त्यांनी तूर्त आपण लढणार नाही अशी घोषणाच केली आहे, पण पक्षाचा आदेश आला तर कुंभोजमधनं त्या सुद्धा मैदानात उतरू शकतात. सध्या तरी निर्णय झालेला नाही. आणखी काही नावं आहेत, निश्चितपणे पुढच्या भागात त्या नावांची चर्चा करूयाच. तूर्त तरी हेच वारसदार मैदानात निश्चित असणार हे नक्की. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.